आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक शहरातील मेन रोडवरील धुमाळ पॉइंट येथे बुधवारी एक जीर्ण वाडा अचानक कोसळल्याची घटना घडली। विशेष म्हणजे या घटनेच्या अवघ्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि वारकऱ्यांच्या दिंड्या याच मार्गाने पुढे गेल्या होत्या। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। मेन रोड परिसरातील हा वाडा अनेक वर्षापासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता। या वाड्याबाबत नाशिक महानगरपालिकेने मालकाला वारंवार नोटिसा बजावल्या होत्या, मात्र त्यानंतरही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। प्राथमिक माहितीनुसार बुधवारी झालेल्या हलक्या पावसामुळे वाड्याचा काही भाग अचानक कोसळला असावा। वाडा कोसळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनी तातडीने महापालिकेला माहिती दिल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सध्या वाड्याचे अवशेष हटवण्याचे काम सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे। या घटनेनंतर शहरातील जीर्ण वाडे आणि धोकादायक इमारतींचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पालखी मार्गावर ही घटना घडल्याने नागरिकांनी महानगरपालिकेने अशा धोकादायक वास्तूंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता हा वाडा जो पडला आहे अतिशय जुना वाडा होता व जीर्ण झालेला वाडा होता। अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल नोटीस पण दिलेल्या होत्या, पण तरी तो थोडासा जो पाऊस झाला त्याच्यामुळे पडला। आता दिंडी इथून गेली नाथांची 15 मिनिटं जो आहे त्या टाइम स्पॅनमध्ये खूप मोठी जीवितहानी टाळल्या गेली, नाही तरी ते खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती। अधिकारी हे तत्परतेने आले, त्यांना आम्ही फोन केले तेव्हा फक्त त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की लवकरात लवकर हा जो वाडा आहे तो उतरवून द्यावा, म्हणजे याच्या पुढे काही या वाड्याच्या इथे जीवितहानी किंवा काही दुर्घटना घडणार नाही।